पंढरपूर शहरानजीक लक्ष्मी टाकळी हद्दीतील वेगवेगळ्या घरगुती वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून मशिनरीसह लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झाले। सोमवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली। गिरिजात्मक नगर भागात घरगुती वस्तू निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला होता। आधुनिक मशिनरींच्या सहाय्याने अनेक दिवसांपासून त्यामध्ये वेगवेगळ्या घरगुती संसारोपयोगी वस्तूंची निर्मिती केली जात होती। दरम्यान सोमवारी कामकाज सुरू असतानाच अचानक विजेचा शॉर्ट सर्किट होऊन कच्चा माल असलेल्या ठिकाणी आग लागली। कापडी प्लास्टिकचं साहित्य असल्याने काही वेळातच आग मोठ्या प्रमाणावर पसरली। धुराचे लोट बाहेर येऊ लागले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। याविषयी माहिती मिळताच शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश साठे व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अग्निशामक दलाला पाचारण करून स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। वेळीच कारखान्यातील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही। काही वेळातच अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाले, मात्र पत्रा शेडमध्ये बंदिस्त असलेल्या आगीच्या भागामध्ये आग आणि धुराचे लोट पसरले होते। यामुळे काहीच दिसत नव्हतं। अखेर जेसीबीच्या सहाय्याने तसेच लोकांनी पहारींनी पत्रा शेड उचकटून पाण्याचा मारा सुरू केला। महेश नाना साठे व सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली, मात्र आतील मशिनरींसह लाखो रुपयांचं साहित्य कच्चा माल जळून खाक झालाय। यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाले।